जो स्वतःवर काबू ठेवू शकत नाही तो कधीही जग जिंकू शकत नाही. प्रत्येकाला वाटतं त्याची सर्वात मोठी लढाई बाहेर आहे, परिस्थितीशी, लोकांशी, नशिबाशी. पण खरी गोष्ट अशी आहे की सर्वात मोठी लढाई ही तुझ्या आत आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तू रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेतोस, प्रत्येक वेळी जेव्हा तू आळशीपणात अडकून तुझे स्वप्नापुढे ढकलतोस, प्रत्येक वेळी जेव्हा तू कारणं देऊन आजचं काम उद्यावर टाकतोस, तेव्हा तू हारतोस स्वतःकडून. आणि लक्षात ठेव, जेव्हा तू स्वतःकडून हारतोस त्याला मग जगातला कोणीही हरू शकतो. तुझी ताकद तुझं शरीर नाही, तुझी खरी ताकद म्हणजे तुझं नियंत्रण. जर तू तुझ्या मनाला वश करू शकलास तर कोणतीही परिस्थिती तुला तोडू शकत नाही. जर तू तुझ्या रागावर, भीतीवर, लोभावर आणि आळशीपणावर विजय मिळवला तर तुला रोखणारा अजून जन्मलाच नाही. यशस्वी लोक वेगळे काय करतात, तेही थकतात, तेही तुटतात, पण ते त्यांच्या आतली आग कधीच विझू देत नाहीत. जेव्हा बाकी लोक सकाळी म्हणतात आणखीन थोडं झोपूया, तेव्हा ते स्वतःला सांगतात आता उठायची वेळ आली आहे. ज्या क्षणी जग म्हणतं आता आराम कर, ते त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने आणखीन एक पाऊल टाकतात. का? कारण त्यांनी स्वतःशी तडजोड करायचं थांबवलं आहे. लक्षात ठेव, ज्या दिवशी तू स्वतःला कंट्रोल करणं शिकलास त्या दिवशी जग तुला कंट्रोल करू शकणार नाही. तुझ्या स्वप्न आणि तुझ्या मंजिलच्या मध्ये फक्त एकच भिंत आहे, तुझ्या स्वप्नांवरचा कंट्रोल. आता प्रश्न हा नाही की तू काय बनू शकतोस, प्रश्न हा आहे तू स्वतःवरती विजय मिळवायला तयार आहेस का?